यावर्षी आपल्या सर्वांना राम मंदिराचं दर्शन लवकरच घेता येईल। तो आनंदाचा क्षण आता जवळ आला आहे आणि या सर्व आनंदाच्या क्षणाची हिंदू बांधव आतुरतेनं वाट बघत आहे। आणि ही वाट पाहत असताना काल परवाच सोशल मीडियावरती जितेंद्र आव्हाड यांनी एक वाक्य टाकलं। ते वाक्य असं होतं की राम हा बहुजनांचा आहे। राम 14 वर्ष वनवासात गेल्यामुळे तो शाकाहारी असू शकत नाही। रामाने मांस भक्षण केलं। राम हा मांसाहारी होता। राम हा बहुजनांचा होता आणि रामाच्या नावाखाली आमच्यावरती शाकाहार थोपवला। अशा प्रकारचे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरती केले आणि ह्या सोशल मीडियाच्या वाक्यावर जितेंद्र आव्हाडवर सर्वत्र हिंदू बांधवांकडून टीकेचा आसूड वाढण्यात आला। सर्वजण त्यांच्यावरती टीका करायला लागले। बरं, खरंच जितेंद्र आव्हाड यांनी जे वाक्य वापरलं ते कितपत खरं आहे? आपले भगवान रामचंद्र हे मांसाहारी होते का? त्यांनी आयुष्यात कधी मांसाहार भक्षण केला का? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, रामचंद्र प्रभू हे बहुजनांचे आहेत का? आणि दुसरा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जितेंद्र आव्हाड कोणत्या आधारे म्हणतायत की प्रभू रामचंद्र मांसाहारी होते? या सर्व गोष्टीची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत। फक्त तुम्हाला गरज आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्याची, कारण आपल्या धर्माचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी सुद्धा शांत बसत नाही आणि तुम्हीसुद्धा शांत बसायचं नाही, लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा। तर सगळ्यात मोठा विषय की प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते का, याच्यावरती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे। आणि होते तर ते कशा प्रकारे होते, का होतं, ही सगळी माहिती आपल्याला घ्यायची आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, ज्या टायमाला आपल्या हिंदू धर्माचा एखादा महान असा उत्सव येतो त्या टायमाला हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य करणारे काही राजकीय मंडळी स्वतःचं नाव अग्रेसर ठेवत असतात। हिंदू धर्माच्या काही भावना दुखवण्यामध्ये, हिंदू धर्माचं नाव खराब करण्यामध्ये, हिंदू धर्माच्या काही प्रथेवरती, हिंदू धर्माच्या काही गोष्टीवरती ज्या लोकांनी टीका टिप्पणी करण्यात आपलं आयुष्य घालवलं त्याच्यापैकी जितेंद्र आव्हाड हे एक आहेत। जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आमदार असून यांनी प्रभू रामचंद्रावरती काही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहेत। आता जितेंद्र आव्हाड यांनी कालच्या एका सभेमध्ये स्वतः भाषण करताना सांगितलं की प्रभू रामचंद्र हे मांसाहारी आहेत आणि राम हा आमचा आहे, बहुजनांचा आहे। राम हा राजा होता, तो मांस भक्षण करत होता, तो शिकार करत होता, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले। आणि हे सगळे वक्तव्य कितपत खरे आहेत ह्याच गोष्टीची चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे। तर सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही जी गोष्ट बोलत आहात त्या गोष्टीला काहीतरी पुरावा असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही तो योग्य पुरावा द्या। एकतर तुम्हाला संस्कृत भाषेचा अभ्यास नाही आणि तुम्ही ज्या ग्रंथाचा पुरावा देत आहात तो ग्रंथ पूर्ण मूळ संस्कृतमध्ये आहे। आणि त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी जे सांगितलं की राम मांसाहारी होता, तर मित्रांनो, राम प्रभू मांसाहारी कशा प्रकारे होते, रामप्रभू शाकाहारी होते का, या सगळ्या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची आहे। फक्त गरज आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहण्याची। आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर टाकतो की जितेंद्र आव्हाड यांना मला विचारायचं आहे की तुम्ही जो अभ्यास केला तो कितपर्यंत केला? तुम्हाला राजकारणाचा अभ्यास भरपूर असेल, पण धार्मिक ग्रंथाचा अभ्यास तुम्ही कितपर्यंत केला? धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार तुम्हाला संविधानानंतर अजिबात दिला नाही, परंतु तुम्ही जे बोलताय त्या बोलण्याला काहीतरी आधार, काहीतरी पुरावा, ज्या टायमाला पुराव्यांचं बहुमत ज्या ठिकाणी असतं तो पुरावा ग्राह्य धरला जातो। आणि तुम्ही जो पुरावा देत आहात तो पुरावा एकच आहे की राम मांस भक्षण करत होता। तो पुरावा काय आहे तुम्ही सगळे सोशल मीडियावरती जितेंद्र आव्हाडांच्या याच्यावरती बघू शकता। परंतु जितेंद्र आव्हाड यांचं सगळ्यात मोठं वाक्य आहे की प्रभू रामचंद्र मांसाहारी होते का? तर आता जितेंद्र आव्हाडांची बऱ्याच लोकांनी पोल खोललेलीच आहे। जितेंद्र आव्हाडावरती बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणीसुद्धा केली। आता मला त्या आव्हाडाला जास्त काय भाष्य करायचं नाही किंवा त्याच्यावरती जास्त मला बोलायचं नाही। मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट पटवून द्यायची आहे की प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते का किंवा शाकाहारी होते, त्यांचा नेमका आहार कोणता होता, हे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पटवून द्यायचं आहे। मला जितेंद्र आव्हाडाशी काही देणं घेणं नाही आहे। जो व्यक्ती हिंदू धर्माच्या विरोधात राहतो त्या व्यक्तीचं नावसुद्धा आपल्या तोंडून घेणं शोभत नाही, त्याच्यामुळे आव्हाडाला थोडं बाजूला करू। पण आव्हाडांनी जे वाक्य वापरले ते वाक्य असं आहे की राम हा मांसाहारी होता। आता मला सांगा, राम मांसाहारी होता तो कशाच्या आधारे म्हणतो माहिती आहे का? प्रभू रामचंद्रांनी हरणाची शिकार केली म्हणून राम मांसाहारी होता। आता कोणत्या हरणाची शिकार केली, कशा प्रकारे केली ते जरा सविस्तर सांगतो। बघा, ज्या टायमाला 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि वनवासात असताना
पंचवटीच्या ठिकाणी आईसाहेब सीता आईसाहेब आणि प्रभू रामचंद्र बसले होते. सीता आईसाहेबांनी लांबूनच हरीण बघितलं आणि ते हरीण सोनेरी रंगाचं होतं. आणि ते हरीण पाहिल्यावर सीता आईसाहेबाला मोह आवरला नाही. त्यांनी सांगितलं, ऐकलं का हो, रामांना सांगितलं, प्रभू रामचंद्रांना, की मला जे हरीण दिसतं आहे ना, ते हरीण मला पाहिजे. रामांनी विचारलं, तुम्हाला हरीण कशासाठी पाहिजे? तर त्या टायमाला सीता म्हणते, तुम्ही ज्या ज्या टायमाला वनामध्ये कंदमुळे आणायला जाता, वनामध्ये विहार करायला जाता, त्या त्या ठिकाणी मी एकली असते आणि मग माझ्या मनाचं मनोरंजन करण्याकरिता मला ते हरीण पाहिजे, कारण हरीण दिसायला सुंदर आहे. रामानं सांगितलं, जर वनवास झाल्यावर मग आपल्याला काय करायचं? तर त्या टायमाला सीता आईसाहेब सांगते की आपण या हरणाला अयोध्येच्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि अयोध्येमध्ये आपल्याला हे हरीण आपलं मनोरंजन करीन. म्हणजे मला हरणाला पाळायचं आहे. थोडक्यामध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये सीता आईसाहेब रामाला सांगतात की हे हरीण मला पाळायचं आहे, या हरणाला मला सांभाळायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही ते हरीण पकडून आणा. म्हणून काय केलं, रामचंद्र प्रभूंनी हरणाला पकडण्यासाठी त्याच्या मागं धावले आणि मग हरण पुढं, रामप्रभू मागं हरणाला पकडत असताना बराच प्रवास रामचंद्र प्रभूंचा झाला. राम पुढं गेले, हरण पुढं पळतंय, रामप्रभू मागं पळतायत आणि मग रामप्रभूंना कळालं की हे हरीण नसून एक मायावी राक्षस आहे. कधी? ज्या टायमाला रामांना कळालं की हे मायावी राक्षस आहे, हे हरीण नाही, मग त्या टायमाला रामांनी विचार केला, हे जर मायावी राक्षस असेल तर या राक्षसाला आपल्याला उद्धारायचं, या राक्षसाला मुक्त करायचं आणि राक्षसाला मारण्याकरिताच आपला जन्म झाला आहे. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्रांनी त्या हरणाचा वध केला आणि तो राक्षसच होता. तो कोण होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तो होता त्या ठिकाणी, तो हरणाच्या वेशामध्ये जो आला होता मारीची, त्या मारीचीचा वध रामचंद्र प्रभूंनी केला. म्हणजे काय, हरणाचा वध त्या ठिकाणी झालाच नाही. जो राक्षस हरणाच्या वेशामध्ये आला होता, मायावी रूप धारण करून आला होता, त्याला मारलं. सुरुवातीला तर हरणाला पकडण्याची बोली होती. हरणाला मारण्यासाठी रामप्रभू धावलेच नाही, हरणाला पकडण्यासाठी धावले. परंतु ज्या टायमाला हरीण पकडू देत नाही आणि हरीण मायावी असं कळाल्यावर रामप्रभूनं त्याला मारलं, अगोदर मारलं नाही. म्हणजे थोडक्यामध्ये रामप्रभूंनी शिकार केली नाही. आणि जरी शिकार केली तर शिकार करणे हा राजधर्म आहे. शिकार कशासाठी करतात जितेंद्र आव्हाड, जरा लक्षात घ्या, माझं वाक्य जरा असं टिपून घ्या. शिकार पहिल्या काळात राजे महाराजे कशासाठी करीत होते, तर आपली नेमबाजी तल्लक असावी, आपला सराव असावा. ज्या टायमाला आपण युद्धामध्ये एखाद्यावरती बाण नेम धरून मारतो, त्या टायमाला आपला बाण चुकू नये, त्याच्यासाठी सराव करावा म्हणून शिकार करत असतात. युद्धाचा जो सराव असतो तो शिकारीच्या माध्यमातून बराचसा होतो. म्हणून त्या टायमाला राजे महाराजे शिकार करीत होते, म्हणून रामचंद्र प्रभू शिकार करीत होते. शिकार ही एक सरावाची प्रक्रिया आहे. पहिल्या काळामध्ये, राजे महाराजाच्या काळामध्ये शिकार ही अशी प्रक्रिया आहे की शिकार जर राजा करीत असेल तर त्याला युद्धाचा सराव होतो, याच्यासाठी शिकार करीत असतात. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंनी शिकार केली. या गोष्टीचं निरसन झालं की रामप्रभूंनी हरणाची शिकार केली. इथे जितेंद्र आव्हाड तुम्ही चुकलात. एक तर तुम्हाला काही माहीत नव्हतं, तुम्ही डायरेक्ट काय म्हणलात की हरणाची शिकार केल्यामुळे रामप्रभूंनी ते मांस खाल्लं. अरे, मांस खाण्याचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? आणि दुसरं वाक्य जितेंद्र आव्हाड सांगतात की जंगलामध्ये राहिल्यामुळे 14 वर्ष जंगलात राहिले आणि म्हणून ते मांसाहारी आहेत. आता मला सांगा आव्हाड साहेब, जंगलामध्ये राहिल्यावरती दुसरं काही खायला भेटत नाही का? जंगलामध्ये काय मांस भक्षणच असतं का? जंगलामध्ये काय मांसाहारच असतो का? ज्या टायमाला जंगलामध्ये माणूस प्रवास करतो त्या टायमाला जंगलामध्ये अनेक गोष्टी खायसारख्या आहेत ना. फळं येतं, कंदमुळं येतं, पानं येतं, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या व्यक्ती खाऊ शकतो. तरीसुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणतात की रामानं मांसाहार भक्षण केलं. जितेंद्र आव्हाड साहेब, मी तुम्हाला सांगू शकतो, ज्या टायमाला प्रभू रामचंद्र अयोध्येतून वनवासाला जात होते, त्या टायमाला वनवासाला जात असताना रामप्रभूंनी शपथ घेतली होती. ती शपथ काय होती तुम्हाला एका श्लोकाच्या माध्यमातून दाखवतो. चतुर्दश ही वर्षानी वत्सामी विजय वने मधुमुले फले जीवनम हित्वा मुनिवदम आमिषम. म्हणजे काय, 14 वर्ष मी कंदमुळे फळं हे खाणार आणि हे सगळं खाऊन मी माझा वनवास पूर्ण करणार, अशी शपथ रामांनी वनवासाला जायच्या अगोदर घेतली होती. आव्हाड साहेब, हे रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणात त्याचे उल्लेख सापडतात. जरा नीट बघून घ्या. अर्धवट ज्ञान धोक्याचं असतं, हे लोक म्हणतात ते खरं आहे आणि तुमच्याकडून पाहिल्यावर मला लक्षात येतं आहे. बरं, जाऊ द्या, सगळ्या गोष्टी मान्य झाल्या. परंतु आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असल्यामुळे आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे, ज्या ज्या संतांनी सांगितलं आहे की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी होते
आता रामचंद्र शाकाहारी होते याचे वाल्मिकी रामायणामध्ये जवळपास 17 पुरावे सापडतात. किती? 17 पुरावे वाल्मिकी रामायणात सापडतात की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी होते. संत एकनाथ महाराजांनी एक सुंदर प्रकारे काव्य रचलेलं आहे, त्याला भावार्थ रामायण असं म्हणतात. या भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी काही ओव्या लिहिल्या. त्या ओव्याच्या माध्यमातून सिद्ध होतं की रामचंद्र हे मांसाहारी नव्हते, शाकाहारी होते. श्रीरामे करावया पिंडदान, तीळ तांदूळ येव तूर्ण, भरते आणिले आपण ते रघुनंदन न घेची. मी नाही सेवित अन्न, करीतो वन फळांचे भक्षण, त्या फळाचे पिंडदान करीन आपण पितरार्थ. मज वनवासाचे दृढव्रत, अन्न हाती नाही स्पर्शित, रंगुही पुत्रांग अति पवित्र, पिंडदान पितरार्थ देईन. म्हणजे ज्या टायमाला प्रभू रामचंद्र त्यांच्या कानावरती गेलं की आपले वडील दशरथ मरण पावले, तर आपल्या वडिलांचं पिंडदान करण्याकरिता प्रभू रामचंद्रांनी पिंडदान करत असताना सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये कंदमुळेच खाल्ले, फळंच खाल्ले, मांसाहार भक्षण केला नाही, त्याच्यामुळं मी पिंडदान करत असताना फळांचंच पिंडदान करील, असा उल्लेख प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केलेला आहे. असे बरेच लोक 17 पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये सापडतात की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी होते. आणि ज्या लोकांच्या पोटात दुखायले ना, राम मंदिर तयार झाले, हिंदू धर्माचा मोठा उत्सव साजरा होतो आणि अल्पसंख्याक लोकांची मतं मिळवण्यासाठी जितेंद्र आव्हाडसारखे नालायक लोक सध्या काहीतरी वाचाळ, काहीतरी बोलायचं म्हणून बोलत आहेत. राम मंदिराचं स्वागत त्यांच्याकडून होऊ शकत नाही. म्हणे आम्हाला निमंत्रण आलं नाही, कशाला येईल? अपशकुनी माणसाला कोणीही चांगल्या कार्यक्रमात बोलवत नाही. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा विचार केला की आपल्या यूट्यूब चॅनलवरती असे व्हिडिओ टाकणं गरजेचं नाही आहे, पण मला राहवलं नाही, कारण जितेंद्र आव्हाडसारखी नालायक लोक समाजामध्ये तेढ पसरवितात. आता मला सांगा, काय गरज होती राम मंदिराच्याच या महान पर्व काळावरती रामप्रभू मांसाहार खात होते असं म्हणायची? राम बहुजनांचा आहे. वा, अहो राम हा देव आहे, राजा आहे, आणि राजा हा कोण्या एका जातीचा नसतो, राजा हा कोण्या एका घटकाचा नसतो, राजा हा सर्वांचा असतो. मग ते पक्षी असतील, प्राणी असतील, या राज्यातल्या सगळ्यांचा राजा असतो. मग ते वर्ण 4 वर्ण असतील, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कोणताही जातीचा, कोणत्याही जातीचा, कोणताही घटक असू द्या, राजा सर्वांचा असतो. आणि म्हणे राम बहुजनांचा आहे. रामप्रभू हे सर्वांचे आहेत. आणि ज्या ज्या लोकांनी रामचंद्र प्रभूवरती अशा आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्या सर्वांचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाहीर निषेध करतो. आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जितेंद्र आव्हाडसारख्या लोकांना जास्त खतपाणी देऊ नका. आपल्याला सर्वांना राम मंदिराचं स्वागत करायचं आहे, प्रभू रामचंद्राच्या या उत्सवामध्ये आनंदाने सहभागी व्हायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि रामचंद्र प्रभू हे 100% शाकाहारी होते याचं मी तुम्हाला बऱ्याच वेळा प्रयत्न करून पटवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अजून जर तुम्हाला काही पुरावे पाहिजे असतील तर माझ्यापेक्षाही काही ज्ञानी लोक आहेत की ते तुम्हाला आणखी चांगले पुरावे देऊ शकतात.